आज श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे या ठिकाणी देशभर उपोषण करण्यात येत आहे। त्याचे कारण असे की हात रिक्षाधारकांना ई रिक्षा देऊन पुनर्वसन करण्याचे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानासुद्धा आजपर्यंत प्रशासनाकडून कोणते असे ठोस काही उत्तर मिळाले नाही। आज या ठिकाणी कमी 1.5 वर्ष होऊन गेले। आमचे जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर फक्त 20 रिक्षाच फक्त अलॉटमेंट केलेले आहेत, पण बाकीचे आमचे 74 जे हात रिक्षाधारक आहेत ते अपेक्षेमध्ये की आमची ई रिक्षा कधी मिळणार। तरी आमची शासनाकडे हीच मागणी आहे की आजपर्यंत ज्या आमचे ई रिक्षा हात रिक्षावाले आहेत त्यांना लवकरात लवकर ई रिक्षामध्ये पुनर्वसन करून दिले पाहिजेत। आणि ऑर्डरमध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या की ही हात रिक्षाधारकांना ई रिक्षामध्ये पुनर्वसन करून द्यायचे आहे। सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय देण्याकरिता संनियंत्रित समितीला सांगितले आहे की तुम्ही निर्णय घ्या, परंतु संनियंत्रित समिती या विषयामध्ये अजून पण काही निर्णय घेत नाही। तरी पुन्हा आमचा हा संनियंत्रित समिती आक्षेप आहे की तुम्ही असे का करता म्हणून आमच्यावरती अन्याय होत आहे, आमच्या हात रिक्षावाल्यांवरती अन्याय होत आहे। हा अन्याय न होता लवकर आमच्या 74 हात रिक्षावाल्यांना ई रिक्षामध्ये पुनर्वसन करून द्यावे।